मयूर नेताजी वाघ यांच्या घरापुढे 2 तारखेला सकाळी 11 वाजण्याच्या सुमारास बिबट्याला मेंढराला ठार केलं, अर्ध मेलं. आता या ठिकाणी वन खात्याच्या अधिकाऱ्यांनी आल्यानंतर झटका मशीन या ठिकाणी बसवणार आहेत, म्हणजे बाजूला कंपाऊंड करणार आहेत, त्याच्यामध्ये प्रवाह सोडणार आहे. वन्य प्राणी त्या तारांजवळ आला की त्याला शॉक बसतो आणि तो प्राणी पळून जातो. अशा प्रकारची उपाययोजना आहे. आता या ठिकाणी त्या संदर्भामध्ये हे सगळे कर्मचारी किंवा मजूर मंडळी प्रयत्न करत आहेत. दादा मला सांगा, मेंढरू तुमच्याकडे होतं ते नेमकं कशासाठी पाळलं होतं? बिबटसाठी, ट्रॅपिंगसाठी जे हे लोक पिंजरे लावत आहेत त्याच्यामध्ये मेंढी किंवा शेळी ठेवत नाहीत, कोंबडी ठेवत आहेत. माझ्याकडे 15-15 दिवस साहेब पिंजरे राहिले, त्याच्यामध्ये कोंबडी ठेवल्यावर बिबट त्याच्यामध्ये घुसत नाही. पहिल्या वेळेला ज्या वेळेला माझं बकरू नेलं त्यावेळेला यांनी त्याच्यात कोंबडी ठेवली, बिबट ट्रॅप झाला नाही. मग मी यांना विचारलं तर हे म्हणले त्याच्यामध्ये मग मेंढी वगैरे ठेवावी लागेल आणि ती तुम्ही बक्ष ठेवावं लागेल तुम्हाला. मग मी साहेब ती मेंढी खरेदी केली, 15,000 रुपये किमतीची ती मेंढी खरेदी केली. कारण माझ्याकडे इथं 5-6 प्रकार झालेले आहेत. मग ती मेंढी आम्ही म्हणजे खास त्या कामासाठीच घेतलेली आहे. मेंढीचा पंचनामा केलाय त्यांनी, काल फोटो वगैरे घेतलेला. आता ही माझ्याकडे अर्ज वगैरे लिहून ठेवले, पंचनामा झाला, फक्त तिथे जाऊन जमा करा, त्याची भरपाई मिळेल. त्याची भरपाई मिळेल. वासराचा पंचनामा केलाय, वासराचा पंचनामा केलाय. त्यांनी सांगितलं त्याची ट्रीटमेंट करा, त्याचे जे डॉक्टरची चिठ्ठी वगैरे प्रिस्क्रिप्शन घ्या, त्याचे पण पैसे तुम्हाला मिळतील. आपण पाहतोय वन खात्याला बिबट्याची समस्या गंभीर आहे. वन खातं देखील हतबल झालेलं आहे, एवढी बिबट्यांची संख्या आहे. परंतु अशा जेव्हा घटना घडतात त्यावेळेला वन खात्याने अलर्ट राहण्याची गरज आहे. जे त्यांच्या हाताखाली काही कर्मचारी आहेत किंवा त्यांचे जे इतर काही त्यांचे सहकारी असतील, म्हणजे अशासकीय घेतलेले हेल्पर मंडळी, यांनासुद्धा कामं वाटून देण्याची आवश्यकता आहे. ही वेळीच उपाययोजना झाली नाही, वन खातं अलर्ट झालं नाही तर भविष्यकाळ त्यांच्यासह सगळ्यांनाच ही मोठी धोक्याची घंटा आहे. कडक मध्ये चला ना साहेब जरा. नमस्कार साहेब. नमस्कार. या ठिकाणी जो आपण पंचनामा केलेला आहे तो कागद इथंच ठेवलेला आहे आणि शेतकऱ्यांनी उतरलं नेऊन द्या अशा प्रकारच्या आपल्या स्टाफने सूचना केलेल्या आहेत. काय नेमकी वस्तुस्थिती काय? पंचनामा नाही केलेला, तो अर्ज जो होता तो नाही, तो काय कागद आहे बघा ना, त्याच्यावर वनपालाची ते प्रथम रिपोर्ट असतो ना. हो, पण प्रथम रिपोर्ट जो आहे तो तुम्ही जर ताब्यात घेतला तर त्याच्यामुळे काय अडचण येऊ शकते. तुम्हीच पोच केला तर शेतकऱ्यांनी का नेऊन द्यायचा? थोडा विलंब होऊ शकतो ना असं. साहेब तुमच्याकडनं उलट वेळच जाईल. कसं आता ही चौकड साहेब, इथं लहान लहान 3 मुलं आहेत, त्यांनी मुलांची काळजी घ्यायची का नेऊन द्यायचा? तुम्हाला अशी विनंती आहे, ज्यावेळेस तुम्ही स्पॉट पंचनामा करता त्यावेळेस हे तुम्हीच तुमच्या ताब्यात घेतलं पाहिजे ना. आता हे तुम्ही काय वाचा बरं, तो दाखवा काय ते बघा ना. तुम्ही तुमच्या लोकांच्या त्याच्या सह्या पण आहेत, पण तुमच्या सह्यांचा का साहेब, पण तुमच्या FIR ची कॉपी तुम्ही पोच केली पाहिजे ना. अर्ध्यावरती ती बोलली असती त्याबद्दल काय नाही, प्रश्न दिलगिरीचा नाही बा. तुम्ही एक ज्येष्ठ आहात, जाणकार आहात. प्रश्न असा आहे, आपण ज्यावेळेस इथं एखादा पंचनामा तयार करतो किंवा कागद तयार करतो तो आपण आपल्या ताब्यात घेतला पाहिजे ना. त्यांना सांगितलं 5 पर्यंतच पोच करा, 5च्या पुढे जर दिला तर प्रॉब्लेम होईल. काय वाघ बरोबर? 5 पर्यंत तो पंचनामा तिथं सबमिट करा, 5 नंतर घेतला जाणार नाही. पहिल्याच पंचनामा द्यायला विलंब झाला. सर आता काय करायचं लोकांनी? पहिला पंचनामा राहिला होता ना, पहिला जास्त दिवस झाले. आमची विनंती आहे, ऐका ना, तुम्ही माणसं आहे, आम्ही माणसं आहे, वन खातं सुद्धा अप्रत्यक्षपणे हातबल आहे, पण आपण सगळे एकमेकाला सहकार्य करू. तुम्ही आमच्या सोबत राहा, आम्ही तुमच्या सोबत आहोत. धन्यवाद साहेब. साहेब तुमचं काय नाव आहे? साळुंखे. तुम्ही काय म्हणून इथं? आता इथे पिंजरा लावलाय? कधी लावलाय? 4-5 दिवसापूर्वी लावलं. 4-5 दिवसापूर्वी. पिंजऱ्यामध्ये काय ठेवलंय? पिंजऱ्यामध्ये कोंबडी ठेवली ती, नंतर बकरू ठेवलं. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या,
शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.